इथे आल्यावरती परत एक जो उत्साह मला इथे सगळ्या दिसतोय त्याच्यात मी जरूर असं सांगेन की जोपर्यंत आपला उमेदवार डिक्लेअर होत नव्हते तोपर्यंत खूप मोठी चर्चा होती सगळ्यांची, सगळेजण लक्ष ठेवून होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून। म्हणजे मला तर असं वाटतं की एखादा किल्ला किंवा एखादा गड, त्या किल्ल्या किंवा गडाचं रक्षण करण्यासाठी बाहेर त्या दाराच्या इथे हत्ती उभा असतो एखादा, आणि तो हत्ती पडला जर का तर त्याचा अर्थ तो गड पडला। तसं हे संभाजीनगरचा गड कसा पाडायचा याच्यासाठी अनेक देशद्रोही लोक वाट बघत होते, आणि ज्या क्षणी भुमऱ्यांचं नाव डिक्लेअर झालं त्याबरोबर स्वतःच्या बिळामध्ये स्वतः पळून गेलेले आहेत आणि पुढे पळून जाणार आहेत। कारण ज्या ज्या लोकांना संभाजीनगरवरती हल्ला करायचा आहे, ज्या ज्या ठिकाणी जनतेचे मालमत्ता असेल, आपले स्वतःचं अधिकार असतील, ते स्वतःच्या खिशात घालायचे आहेत, आणि आमच्या माता भगिनींना सुद्धा त्रास देण्याचं काम अनेक समाजकंटकांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे मी तर अनेक वेळेला मागणी केलेली आहे साहेब की महाराष्ट्रामध्ये महिलांना स्वतःचं संरक्षण करण्याची वेळ आली त्या संभाजीनगर मधल्या महिला भगिनींना शस्त्र द्या, जेणेकरून त्या समाजकंटकांची वासनात जाऊन टाकतील। आणि या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवण्यासाठी त्यांना भीती वाटते की ते एकमेकांवरतीच वापरायला एखाद्या वेळेस काहीतरी शस्त्र, म्हणून ते थोडंसं काळजीत आहे साहेब। तर मला या ठिकाणी असं सांगायचंय की सुरक्षितता, संभाजीनगरची आणि मराठवाड्याची जनता सुरक्षित आहे ती या भगव्या रंगामुळे आहे, आणि या भगव्या रंगामुळे महिलाही सुरक्षित आहेत। आणि म्हणून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय लाडकं शहर आहे।